व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट केली होती. बट आपण जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट केली होती ती चार्ज कंडक्टिंग स्पियर साठी. आज सुद्धा आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करणार आहोत. बट ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आज आपण फाइंड करणार आहोत चार्ज कंडक्टिंग सिलेंडरची. ओके, तर आधी आपण डायग्राम ड्रॉ करून घेऊ. हा सपोज आपला एक चार्ज कंडक्टिंग सिलेंडर आहे. ओके, या चार्ज कंडक्टिंग सिलेंडरची रेडियस घेतली कॅपिटल आर. त्यानंतर आपण एक गॉसियन सरफेस ड्रॉ केला आणि या गॉसियन सरफेसवर मी एक पॉइंट घेतला पी. या पी चं रेडियस ऑफ सिलेंडर पासून आर डिस्टन्स कन्सिडर केलं. पहिले काय ड्रॉ केलं आपण, एक कन्सिडर अ चार्ज कंडक्टिंग सिलेंडर हॅव्हिंग रेडियस आर. ड्रॉ अ गॉसियन सिलेंडर आहे म्हणू शकतो अराउंड इट. कन्सिडर अ पॉइंट पी ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम द रेडियस ऑफ चार्ज सिलेंडर. आणि या पी पॉइंट वरचीच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फाइंड आउट काय करायची आहे, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. या पी पॉइंट वरचीच आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची. तर आधी आपण चार्ज कंडक्टिंग सिलेंडरचा जेव्हा टॉपिक घेतला होता त्यामध्ये ज्या प्रकारे आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट केली होती सेम टेक्निक आहे विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट काय कन्सिडर करतो आपण, अकॉर्डिंग टू गॉस लॉ. गॉस लॉ काय असतो, गॉस लॉ असतो आपला द नेट फ्लक्स enclosed by a closed surface. The net flux enclosed by a closed surface is equal to the charge enclosed by that surface divided by epsilon 0. हा आहे आपला अकॉर्डिंग टू गॉस लॉ. त्यानंतर लेट स्पियरच्या टॉपिक मध्ये आपण सिग्मा कन्सिडर केलं होतं. इथे कन्सिडर करू लॅम्बडा, लिनियर चार्ज डेन्सिटी. स्पियर मध्ये आपण काय घेतलं होतं, सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. यामध्ये मी काय घेतला, लॅम्बडा, लिनियर चार्ज डेन्सिटी. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो चार्ज पर युनिट लेंथ. या गॉसियन सिलेंडरची लेंथ घेतली आपण. सो लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजेच काय, आपला चार्ज पर युनिट लेंथ. यावरून आपली क्यू ची व्हॅल्यू काय होणार, चार्ज इक्वल टू होणार लॅम्बडा इंटू एल. ही व्हॅल्यू आपण इथे पुट करू. सो फाय इक्वल टू क्यू म्हणजे लॅम्बडा इंटू एल अपॉन एप्सिलॉन 0. हे झालं आपलं इक्वेशन 1. हे इक्वेशन आपलं कशावरून आलं विद्यार्थी मित्रांनो, अकॉर्डिंग टू गॉस लॉ. आफ्टर दॅट आता आपण गॉस लॉचा यूज केला. आता आपण रिलेशन यूज करू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फ्लक्स. लक्ष द्या इकडे. आता ही डायग्राम मी क्लीन करून घेतो. सो अकॉर्डिंग टू रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फ्लक्स and electric intensity. इलेक्ट्रिक फ्लक्स अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ते रिलेशन असते विद्यार्थी मित्रांनो E इक्वल टू फाय अपॉन ds. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फ्लक्स रिलेशन E इक्वल टू फाय अपॉन ds. यावरून जर मी फाय काय लिहिला विद्यार्थी मित्रांनो, आपण फाय इक्वल टू E डॉट ds. आता डॉट प्रोडक्टला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपला अँगल कॉस थिटा असतो. सो फाय इक्वल टू E ds कॉस थिटा. ओके, डीएस म्हणजे
त्या स्पेशली जो पॉइंट पी होता त्या पी पॉइंटचा एरिया, बट मला टोटल कणाचा असतो म्हणून आपण इंटिग्रेशन घेतो. आता पी आणि डीएस म्हणजे तो सरफेस, यामधला अँगल नेहमी काय राहणार आहे? 0. हियर अँगल बिटवीन डीएस अँड पी इज 0. आता अँगल बिटवीन डीएस अँड पी जर मी 0 म्हटलं तर cos 0 किती झालं? 1. फाय इक्वल टू फक्त काय राहिला? इंटिग्रेशन ई डीएस. कारण थिटा जर 0 आहे तर 0 वर सो फाय इक्वल टू ई बाहेर काय राहिला? फक्त आपला डीएस. अगेन ई ॲज इट इज. सेम डेरिवेशन विद्यार्थी मित्रांनो आपण कंडक्टिंग चार्ज स्फिअरचं केलं होतं. त्यामध्ये आणि यामध्ये फक्त एकच फरक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तिथे पण डीएस हा 4 पाय आर स्क्वेअर दिला होता. डीएस काय दिला होता आपण? 4 पाय आर स्क्वेअर एरिया ऑफ स्फिअर. तसंच इथे डीएस म्हणजे एरिया ऑफ सिलेंडर येणार, टॉइस पाय आर एल. हे झालं इक्वेशन 2. तर आधी मी अकॉर्डिंग टू गॉस लॉ फायची व्हॅल्यू काढली, मग रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फ्लक्स अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मी फायची व्हॅल्यू काढली. आता या दोन इक्वेशनला काय करू आपण? कम्पेअर. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, तुम्हाला जर लिहायचं असलं तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहू शकता. लक्ष द्या आता. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, 1 and 2, E टॉइस पाय आर एल इक्वल टू ही व्हॅल्यू लॅम्बडा एल अपॉन 0. एल एल गेट कॅन्सल, टॉइस पाय आर त्या साइडला जाऊन डिवाइड होणार. सो E इक्वल टू लॅम्बडा अपॉन टॉइस पाय आर ॲप्सिलॉन 0. हे इक्वेशन झालं विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑफ चार्ज सिलेंडर. आता यामध्ये पुन्हा दोन केस येणार. फर्स्ट केस की पॉइंट पी लाइज ऑन चार्ज कंडक्टिंग सिलेंडर. जो पॉइंट पी होता तो मी गॉसियन सरफेसवर ठेवला होता, तोच पॉइंट पी जर चार्ज सिलेंडरवर आला. पहिली केस सांगत आहो मी की पॉइंट पी लाइज ऑन चार्ज सिलेंडर, तर आर इक्वल टू आर होणार. जो त्याचा रेडियस होता आर तो किती होणार? कॅपिटल आर. सो आर इक्वल टू आर. इक्वेशन फक्त काय चेंज होणार? स्मॉल आरच्या ठिकाणी कॅपिटल आर येणार. सो लॅम्बडा अपॉन टॉइस पाय आर ॲप्सिलॉन 0. अँड केस 2, केस 1 काय सांगितली मी? इफ पॉइंट पी लाइज ऑन चार्ज सिलेंडर, सो आर इक्वल टू आर. अँड केस 2, इफ पॉइंट पी इनसाइड द चार्ज सिलेंडर, आणि तोच पॉइंट पी जर आपण चार्ज सिलेंडरच्या इनसाइड घेतला तर आपली डायरेक्ट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय येत असते? 0. कधी लक्षात ठेवायचा, इंटेन्सिटी इनसाइड द स्पियर किंवा इनसाइड द सिलेंडर ही नेहमी काय राहणार? आपली 0. ओके.